कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान त्यांच्या मतदारसंघातील येणाऱ्या नगर उत्थान निधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित विविध विषयांवर सभागृहात मुद्देसूद प्रश्न उपस्थित केले। अध्यक्ष महोदय, 2025 जून पुरवणी मागण्यांवर बोलण्यासाठी मी ते उभा आहे। नगर विकास F1 to F7, PWD H3 to H9, H5 to H7 या विषयांवर बोलण्यासाठी मी ते आज उभा आहे। थेट पुरवणी मागण्यांवरच येतो। अध्यक्ष महोदय, 4289 कोटी रुपये हे 15 फायनान्स कमिशनने अर्बन लोकल बॉडीजवर खर्च करायला सांगितलेले आहेत। आता हे 4289 कोटी रुपये जे फायनान्स कमिशननी लोकल बॉडीला खर्च करायला सांगितलेत, जर आपण ते बुकलेट जे आम्हाला दिलं जातं त्या बुकलेटवर कुठलंही ॲनेक्शर त्या नंबरला जोडलेलं नाही, आणि जर ॲनेक्शर त्या सब टायटलला जोडलेलं नाही तर हे 4289 कोटी रुपये हे कुठल्या हेडखाली खर्च होत आहेत? कारण का महाराष्ट्रामध्ये नगरपंचायती 147 आहेत, नगर परिषदा 247 आहेत, महानगरपालिका 29 आहेत। अर्बन लोकल बॉडीज म्हणजे काय? कुठे खर्च होणार आहे ते? आणि म्हणून माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, यावर आम्हाला ती माहिती मिळावी, कारण का 4000 जर आपण 289 कोटी रुपये जर मोजले आणि एवढ्या सगळ्या नगरपालिका, एवढ्या सगळ्या नगरपंचायती, एवढ्या सगळ्या नगर परिषदा हे जर आपण तळागाळापर्यंत जर हे पैसे पोहोचवायला गेलो तर किती मिळणार आहेत आपल्याला? म्हणून अध्यक्ष महोदय, हा प्रश्न माझा सभागृहासमोर आहे। माझा नगर उत्थान हा विषय, कारण का मी ग्रामीण भागातला आमदार असल्यामुळे आम्हाला नगर उत्थान हा निधी साहेब हा मोठ्या प्रमाणात हवा असतो, पण ज्या बुकलेटमध्ये आम्हाला या पुरवणी मागण्या देण्यात आल्या त्याच्यामध्ये नगर उत्थान या हेडखाली फक्त एकच काम सप्लिमेंटरी डिमांडमध्ये दिलं जाणार आहे, ते म्हणजे वसई विरारचं, ते पण सुप्रीम कोर्टच्या सांगण्यावरून। म्हणजे इतर नगरपंचायतींना, नगर परिषदेना निधीची गरज नाहीये का? आम्ही नगर उत्थानचा निधी मिळाला नाही तर हे सगळ्या छोट्या छोट्या नगरपंचायती, छोट्या छोट्या नगर परिषदा हे कुठे जाणार आहेत? कोणाकडे मागणार आहेत? मग तुम्ही आम्हाला सांगताय अमृत अभियान भाग 2 जी केंद्र सरकारची स्पॉन्सर्डची योजना आहे, त्या नगरपंचायतींना आपण पैसे देणार आहोत 989 कोटी रुपये। साहेब, अध्यक्ष महोदय, 989 कोटी रुपये तुम्ही डिवाइड करा 147 नगरपंचायतींशी, प्रत्येक नगरपंचायतीला अध्यक्ष महोदय 6 कोटी पण धड मिळत नाही। मग ही केंद्र सरकारची योजना, केंद्र सरकार आणि त्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट भागीदार, आणि तुम्ही ही एकच नगरपंचायतीना, कारण का माझ्या मतदारसंघामध्ये एक नगरपंचायत येते आणि एक नगर परिषद येते। या महाराष्ट्रामध्ये 247 नगर परिषदा आहेत, 147 नगरपंचायती आहेत। आपण मेट्रोवर खर्च करतोय नगर विकास खात्याखाली, आपण मुंबई रेल्वेवर खर्च करतोय। अध्यक्ष महोदय, मग ग्रामीण भागामध्ये आम्हाला पैशाची गरज नाहीये का नगर विकास खात्याची? अहो, नगण्य काहीतरी पैसे आम्हाला मिळतात आमच्या तिकडच्या नगरपंचायतींना, आम्ही कोणाकडे जाऊन मागायचं? फुल टाइम आमच्याकडे, ज्याचा उल्लेख पुरवणी मागण्यांमध्ये आहे, फुल टाइम आमच्याकडे नगर रचनाकार मागच्या 10 वर्षापासून नाहीये। 2015 ते 2025 आमच्याकडे नगर रचनाकार नाहीये, आणि सप्लिमेंटरी डिमांडमध्ये 17.82 कोटी रुपये नगर रचनाकारांची ऑफिसेस बनवण्यासाठी आपण देतोय। म्हणजे हे कुठले ऑफिसेस बनणार आहेत? हे महानगरांचे। मग आमच्या तिकडच्या माणसांनी काय कोणाचं घोडं मारलंय? आमच्या तिकडचे ऑफिसेस कधी होणार? 2015 पासून 2025 पर्यंत आमच्याकडे नगर रचनाकार नाही, आम्ही कोणाकडे मागणार आहात? अध्यक्ष महोदय, आपण जसं मी तुम्हाला सांगितलं, मुंबई मेट्रोसाठी आपण सबऑर्डिनेट डेटचे पैसे देतोय, सबऑर्डिनेट कर्ज देतोय, पण ग्रामीण भागाच्या नगरपंचायतींसाठी आणि नगर परिषदांसाठी अध्यक्ष महोदय आपण त्यांच्यावरती कधी लक्ष देणार आहोत हा माझा सभागृहासमोर प्रश्न आहे। म्युनिसिपल काउन्सिल, नगर परिषदा
301 कोटी रुपयाची तरतूद केली सप्लिमेंटरी डिमांडमध्ये. 301 कोटी रुपये तुम्ही डिवाइड करा 247शी, 1.2 ही नगर परिषदेची परिस्थिती आहे. आणि आपण शहरं बनवायला चाललेलो आहे. आपण काय बनवणार आहेत 1.2 कोटीमध्ये त्या शहरांमध्ये? माझं मालवण शहर हे नगर परिषद आहे. पर्यटकांचा फुटफॉल सर्वात जास्त तिकडे आहे. आता जागतिक शहर झालंय. जगातले पर्यटक आता मालवणमध्ये यायला लागलेले आहेत. त्या 1.2 कोटीमध्ये साहेब आम्ही करणार काय आहोत ह्याचं कधीतरी उत्तर आम्हाला मिळू द्या. 1500 कोटी रुपये बेसिक अम्युनिटीज मोठ्या महानगरपालिकांना आपण देतोय वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी. मग आमच्या नगरपालिकेने आणि नगरपंचायतींनी काय वाकडं गेलं? फक्त वैशिष्ट्यपूर्ण कामं हे मोठ्या शहरांमध्येच होणार, लहान शहरांमध्ये होणार नाही. ह्याचा उल्लेख कुठे आहे? कुठल्याही अनेक शहरामध्ये याचा उल्लेख नाहीये. आणि आम्ही गव्हर्नमेंट रेकॉर्ड प्रमाणे आम्ही तुम्हाला सांगतो साहेब, या सगळ्या नगरपंचायती आणि या सगळ्या नगर परिषदा ह्यांना पैसे कसे देणार या नगर विकास खात्याच्या माध्यमातून. आणि मला विश्वास आहे शिंदे साहेब या खात्याचे मंत्री आहेत, ते 100% ग्रामीण भागातल्या या लहान लहान शहरांना न्याय देतील हा माझा विश्वास आहे. तरी देखील मी सभागृहाच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करणार आहे की आपण जेवढं या महानगरपालिकांवर लक्ष देता तेवढं नगर परिषदेवर आणि नगर पंचायतींवर पण आपण तेवढंच लक्ष द्यावं एवढी मी आपल्या समोर विनंती करणार आहे. येतो पीडब्ल्यूडीवर साहेब अनेक विषयांवर आपण इथे खर्च करतोय. साहेब जर तुम्ही बुकलेट वाचलं पूर्ण, मला असं वाटत होतं की काही सिनियर सदस्य अनेक्षर वाचून येत असतील, पण एकाने या विषयाचा उल्लेख केलेला नाही. अध्यक्ष महोदय, आपण एअरपोर्ट आणि एरोड्रम पण बनवतोय पीडब्ल्यूडी मध्ये. आपण रेल्वेचे वॉर्ड बनवतोय पीडब्ल्यूडी मध्ये. आपण रिंग रोड तर बनवतोच आहे. आपण अनेक हेड उघडून ठेवलेत. हजार रुपयाचे टोकन सप्लिमेंटरी देऊन आपण जवळपास 8-10 हेड उघडलेले आहेत. आता ते 8-10 हेड ते कधी रूपांतर सप्लिमेंटरी मध्ये, त्यांचं कधी त्यांना पैसे मिळणार हे त्यांना माहित. आता ओव्हरटाईम अलाउन्स, पब्लिसिटी या सगळ्या गोष्टींवर पीडब्ल्यूडी खातं हे खर्च करतंय. माझी विनंती आहे मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, की कोकण, आणि मी नेहमी सांगत आलेलो, मी 2 मिनिटात माझं संपवतोय अध्यक्ष महोदय. कोकणामध्ये जो काय पाऊस पडतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही जो एमडीआर आणि ओडीआरचे रस्ते बनवताय, एमडीआर ओडीआरचे रस्ते आपण बनवताय, ब्रिजेस आपण बनवताय, 1500 कोटीची तरतूद आपण केलेली आहे. अध्यक्ष महोदय, पावसामुळे झालेलं नुकसान, रिपेअर अँड मेंटेनन्स, जर आपण कोकणाला जर तुम्ही बघितलं, कोकणाला फक्त रिपेअर अँड मेंटेनन्सला वर्षाचे 100 करोड रुपये लागतात. तर आपण या महाराष्ट्रभरासाठी हे 1500 करोड रुपये रिपेअर अँड मेंटेनन्सला, नाबार्डला आपण 500 करोड रुपये देतोय. नाबार्डचे एक ब्रिज, नाबार्डचा एक रस्ताच आमच्याकडे 30-30 कोटीचा असतो. ते आम्हाला काय मिळणार आहे कोकणाला, ही मला तुमच्या समोर प्रश्न विचारायचा आहे. साहेब, कोकणामध्ये शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय, कोकणामध्ये एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स, एन्व्हायरमेंटल रस्ते बनवत असताना आमचा सागरी महामार्ग चाललाय, मालवण चाललाय, देवगडला चाललाय, देवगडवरून रत्नागिरीला चाललाय. इकडे सुरूचं वन आहे, मी इकडे उभा आहे, इथपर्यंत पीडब्ल्यूडीचा रस्ता झालेला आहे. मधला पॅच 150 मीटरचा आहे, मला तिकडचा रस्ता दिसतोय. पण एन्व्हायरमेंट क्लिअर नसल्यामुळे, फॉरेस्ट डिपार्टमेंट तिकडे क्लॅरिटी दिल्यामुळे अनेक कोकणातले रस्ते, कारण का सर्वात जास्त ग्रीन कव्हर कोकणामध्ये आहे, सर्वात जास्त ग्रीन कव्हर कोकणामध्ये असल्यामुळे दोडामार्ग एक तालुका आहे, माझा कुडाळ मतदारसंघ एक आहे, संगमेश्वर असेल, असे अनेक ग्रीन कव्हर मध्ये अडकलेले तालुके. फॉरेस्ट डिपार्टमेंट एकदा तरी संबंधित मंत्र्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटची मीटिंग घेऊन आमचे हे सगळे रस्ते क्लिअर करून द्यावे. शेवटचा मुद्दा मी साहेब सांगतोय, मी आपल्या मागच्या वर्षी जेव्हा पुरवणी मागण्या आल्या होत्या, शेवटच्या पुरवणी मागण्या निवडणुकीच्या अगोदर मी संबंधित आपल्या अर्थमंत्र्यांना एक विनंती केली होती. 2025-26 फायनान्स कमिशन रिस्ट्रक्चर होणार आहे. हे फायनान्स कमिशन रिस्ट्रक्चर या वर्षी होणार आहे. जो आपला महाराष्ट्राचा वाटा आहे, आपल्याला महाराष्ट्राला 8.2% मिळतात, यूपी 15%च्या वर, बिहार 11%च्या वर. साहेब, अध्यक्ष महोदय, सर्वात जास्त योगदान महाराष्ट्रातून आपण केंद्राला देतो. मान्य आपण फेडरल स्ट्रक्चरमध्ये आहोत, पण त्या फेडरल स्ट्रक्चरमध्ये मी मागच्या वेळी मागणी केली होती अध्यक्ष महोदय, 8.2%चे फक्त 9.2% करा. हे सगळं फिस्कल डेफिसिट, 45,000 कोटीचा फिस्कल डेफिसिट. शेवटचा मुद्दा मांडतो आणि माझा विषय संपवतो.
फिस्कल डेफिसिट 45,000 कोटीच्या वर, ह्या पुरवणी मागण्या 57,000 कोटीच्या वर, 1,03,000 कोटीच्या वर रिक्वायरमेंट आपल्याला गेलेली आहे. जर आपण 8.2% जे फायनान्स कमिशन रिस्ट्रक्चर होणार या वर्षी जर ते आपण करू शकलो, 9.2% करू शकलो, साहेब किमान आपण फिस्कल डेफिसिट याच्यातून घालू शकतो. माझी विनंती आपल्या मार्फत अर्थमंत्र्यांना आणि या सगळ्या सप्लिमेंटरी डिमांडच्या माध्यमातून आपण जेव्हा हे सप्लिमेंटरी डिमांड टेबल करतो, या सगळ्या मागण्या या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सरकारने पावलं उचलावी एवढीच फक्त विनंती करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.